तर मुंबईतल्या हॉटेल ताज लँड एंड्समध्ये राज ठाकरे आणि फडणवीसांची बैठक पार पडली। तासभर दोघांमध्ये चर्चा झालेली आहे। या सगळ्या विषयी बोलण्याकरता स्वतः आपल्या सोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे वरिष्ठ नेते अनिल परब आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। एकीकडे ठाकरे बंधू एकत्रित येण्यासंदर्भात चर्चा सुरू असताना बातमी ट्विस्ट येतोय। हॅलो परब साहेब, माझा आवाज येतोय व्यवस्थित? हॅलो, हो तुमचा आवाज येतोय मला। असं आहे की शिवसेनेच्या वतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं महाराष्ट्रातील मराठी मतांचा, मराठी माणसाचा, महाराष्ट्राच्या हिताचा विचार करून आम्ही सकारात्मक पाऊल उचललेलं आहे। आता त्याला कसा प्रतिसाद द्यायचा हा निर्णय राज ठाकरे यांचा आहे। आम्ही आमच्याकडनं मराठी माणसाचा विचार करून जे मराठी माणसाच्या मनात होतं, जे राज ठाकरेंनी सांगितलं होतं आणि मराठी माणसाला जे वाटत होतं की दोन्ही भावांनी एकत्र यावं, या बाबतीतला आमचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। आता ह्याला प्रतिसाद कसा द्यायचा हे आता काही दिवसातच कळेल। त्याचं कारण असं आहे की आजची जी बैठक झाली, कशासाठी झाली, त्याच्यात काय निर्णय झाले, काय चर्चा झाली, याचा कुठलाही तपशील अजून बाहेर आलेला नाही। परंतु आमच्याकडनं आम्ही अतिशय स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही कुठलीही भूमिका घ्यायला तयार आहोत। आता ह्या भूमिकेला काय प्रतिसाद द्यायचा, कसा द्यायचा, मराठी माणसाच्या मताचा आदर करायचा की नाही करायचा, हे सगळे निर्णय आता राज ठाकरेंच्या हातात आहेत। अगदी परब साहेब, तुम्ही म्हणताय की त्यामुळे यावरती आता आम्ही बोलणं योग्य ठरणार नाही। अगदी तुम्ही म्हणताय की सकारात्मक प्रतिसाद देण्याकरता आम्ही तयार आहोत, तशी आम्ही तयारी सुद्धा दर्शवलेली आहे। पण जी अपेक्षा वारंवार मनसेकडून व्यक्त केली जात होती, मनसेच्या काही नेत्यांकडून व्यक्त केली जात होती की सुरुवातीला ही चर्चा पुढे नेण्याच्या दृष्टीनं आता ठाकरेंच्या शिवसेनेनं हात पुढे करावा, चर्चेला पुढाकार घ्यावा, त्या मुद्द्यावरून कुठं अडलंय का अशी आता एक चर्चा सुरू झाली आहे, एक तर्क काढला जातो। बघा, कार्यकर्ता नेत्याला सांगू शकत नाही आणि मीडियाच्या दबावामुळे कुठली बोलणी होत नाहीत। हे दोन नेते जे आहेत, प्रमुख नेते, यांना काळ वेळेचं भान आहे। कधी कोणाशी बोलायचं, कसं न्यायचं पुढे, हे सगळ्यांना राजकारणात असलेल्या प्रत्येक माणसाला माहिती आहे। त्यामुळे केवळ मीडियाला हवंय उद्याच्या उद्या बोलणी करा, आजच्या आज प्रतिसाद द्या, कार्यकर्त्यांच्या मुलाखतींमधनं अशा गोष्टी होत नाहीत। हे राजकीय गणित असतात। ती राजकीय गणितं राजकीय व्यासपीठावरच सोडवली जातात। त्याची एक पद्धत असते आणि त्या पद्धतीप्रमाणेच ती सोडवली जातात। अशा चर्चा काही जाहीर होत नाहीत, अशा चर्चा काय मोठ्या व्यासपीठावर होत नाहीत। अशा चर्चा ज्या पद्धतीने व्हायच्या असतात त्याच पद्धतीने होतात आणि त्या झाल्या की नाही झाल्या याच्या बाबतीत कोणालाही काही माहिती नाहीये। अगदी परब साहेब, पण एकीकडे ही चर्चा सुरू असताना तिथं संदीप देशपांडे सुद्धा उदय सामंत यांच्या भेटीकरता गेलेले होते आणि त्यानंतर त्यांची एक प्रतिक्रिया येते, ती ऐकून मी तुमची देखील प्रतिक्रिया या मुद्द्यावर घेणार आहे। तुम्हाला संदीप देशपांडे यांचा बाईट ऐकू येत असेल, आपण ऐकूया ते काय म्हणतायत, त्यावर तुमचं मत महत्त्वाचं आहे। मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आज जे मी आलेलो ते एक पत्र द्यायला आलेलो, जो पनवेलचा फुल बाजार तयार करायचा आहे, आमच्या इथल्या फुल बाजारच्या लोकांची मागणी होती, त्याच्यासाठी मी आलो। साहेब, तुम्ही उत्तर ऐकलं असेल, एक पनवेलचा फुल बाजार आहे, त्या संदर्भात चर्चा करण्याकरता आपण आलो असल्याचं ते म्हणतायत। काय वाटतं आगामी काळात काय घडेल? एकीकडे काका पुतण्यांना शुभेच्छा देणारे, याच्यात काय वावग आहे? जर ते एका मंत्र्याला लोकांच्या कामासाठी जर ते मंत्र्यांना भेटले असतील तर याच्यात काही वावग आहे असं मला वाटत नाहीये। त्याचं तुम्ही राजकीय भांडवल करू नका।
अगदी राजकीय भांडवल करण्याचा मुद्दा परब साहेब या ठिकाणी उपस्थित होत नाहीये. मुद्दा हा आहे की एकीकडे दोन बंधू ठाकरे बंधू एकत्रित येणार असे पोस्टर लावले जातात कार्यकर्त्यांकडून. काका पुतण्यांना एकत्रित वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जातात. दुसरीकडे मात्र त्याच पक्षाचे वरिष्ठ नेते एक वेगळी चर्चा करताना दिसतात. त्यामुळे सामान्य मुंबईकर, महाराष्ट्रातला सामान्य माणूस संभ्रमित झालेला आहे. नाही, महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या, सर्वसाधारण माणसाच्या मनात जे होतं त्याप्रमाणे आम्ही प्रतिसाद दिला आहे. आता त्यांच्या मनात काय आहे आम्हाला माहीत नाही. संदीप देशपांडेंनी सांगितलं की मी माझ्या वैयक्तिक कामासाठी गेलो होतो, लोकांच्या प्रश्नासाठी गेलो होतो. आता उद्या समजा जर मी मुख्यमंत्र्यांना माझ्या विभागातल्या लोकांच्या प्रश्नासाठी भेटलो म्हणजे काय लागलं काय मी युती करण्यासाठी गेलो असा त्याचा अर्थ होत नाही. कामं असतात, त्यानिमित्ताने जावं लागतं मंत्र्यांकडे, त्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे जावं लागतं आणि त्यामुळे जर ते गेले असतील तर त्याच्यात काय वावगे असं मला वाटत नाही. आता राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट कशासाठी झाली, नेमकं काय विषय होते याचा तपशील अजून कोणालाही माहीत नाही. आमच्याकडनं आम्ही आमची भूमिका जाहीर केलेली आहे. या भूमिकेला कसा प्रतिसाद द्यायचा हे आता राज ठाकरेंनी ठरवायचं आहे आणि त्यांनी ठरवल्याच्या नंतर मग आम्हाला आमचा निर्णय घेता येईल काय करायचं ते. अगदी परब साहेब, तुम्ही ठाकरेंच्या शिवसेनेचे वरिष्ठ नेते आहात, कोर टीम मधले आहात. जी चर्चा वारंवार होतीये की दोघांकडे सुद्धा, दोन्ही बंधूंकडे एकमेकांचा नंबर आहे, दोघंही योग्य वेळ आल्यावर एकमेकांशी बोलतील आणि महाराष्ट्राला योग्य वेळी, जे उद्धव ठाकरे म्हणालेत, महाराष्ट्राला योग्य वेळी त्यांच्या मनात जे काय तेच होईल. असं असताना मात्र एकीकडे याही चर्चा सुरू आहेत. ठाकरेंची शिवसेना किती काळ या सकारात्मक प्रतिसाद देण्याचा वाट पाहणार आहे, कारण निवडणुका या येऊ घातलेल्या आहेत, फार समीप आहेत. योग्य वेळेपर्यंत, ती योग्य वेळ पक्षाचे प्रमुख ठरवत असतात. अगदी ती योग्य वेळ 1-2 महिन्यात येणार की 1-2 आठवड्यात? नाही, हे मी सांगू शकत नाही. मी कार्यकर्ता आहे, पक्षाचे प्रमुख ठरवतात आणि ते सांगतात की योग्य वेळ कुठली आहे ती. अगदी खूप खूप धन्यवाद परब साहेब, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.